नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मस्त मजेत? अरे वा, गुड. असेच नेहमी मजेत आणि आनंदात राहा. पण हो, त्याबरोबर आपल्याला अभ्यासही करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 10वीच्या परीक्षेला नेहमी असा प्रश्न पडतो, की स्वमत नेमकं लिहावे कसे? आता स्वमत तर आपल्याला लिहायचं आहे. आपल्याला ते समजतं पण आपल्याला येतं सुद्धा. परंतु आपल्याला आपले विचार मांडता येत नाही. तर हेच विचार आपण कसे मांडायचे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वमत हे फक्त पाठावरील प्रश्नावर विचारलं जातं. कवितेवर किंवा स्थूलवाचनावर स्वमताचे प्रश्न विचारले जात नाहीत. स्वमतावर आधारित प्रश्न हा प्रश्न पहिला अ व आ असे 2 प्रश्नांमध्ये 3-3 मार्कांसाठी दिलेला असतो. याच्या उत्तरामध्ये आपल्या स्वतःच्या कल्पना, भावना, आपले विचार, आपले अनुभव यांची सर्जनशील अभिव्यक्ती व्यक्त करणे म्हणजे स्वमत होय. थोडक्यात काय, की आपल्या ज्या भावभावना असतील किंवा किंवा आपल्या मनात काही कल्पना असतील, त्या कल्पना किंवा आपले विचार असतील एखाद्या विशिष्ट घटकाबद्दल, तर ते विचार मांडणे म्हणजे आपले स्वतःचे मत मांडणे म्हणजेच स्वमत होय. स्वमताची कृती ही वेगवेगळ्या प्रकारे विचारली जाऊ शकते. तिचे उत्तर दिलेल्या उत्तरात असते, तर कधी ते उत्तर दिलेल्या उत्तरात नसते. पहा विद्यार्थी मित्रांनो, उताऱ्यामध्ये कधी-कधी उत्तर दिलेलं असतं आणि कधी-कधी ते उत्तर उताऱ्यामध्ये दिलेलं नसतं. तर ते पाठामध्ये असतं. तर कधी-कधी या कृतीचे उत्तर उतारातही नसते, पाठातही नसते, पण ते पाठाच्या मध्यवर्ती विचारत असते. म्हणजे आपला पाठ कुठल्या विषयावर आधारित आहे किंवा त्यामध्ये कुठली मध्यवर्ती कल्पना सांगितली आहे, यावर तो प्रश्न आपल्याला विचारलेला असतो. स्वमत कृती लिहित असताना काही महत्त्वाच्या बाबी त्यात आपण पाहूया. पहिली आहे दिलेल्या कृतीबाबत तुमचे स्वतःचे मत लिहावे. आपल्याला जी कृती दिलेली असेल त्या कृतीबद्दल आपलं काय मत आहे ते मत आपल्याला तिथे लिहायचं आहे. ज्या विषयावर तुम्हाला कृती दिली आहे त्या कृतीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. आता जी कृती आपल्याला दिलेली आहे त्या कृतीचा जो महत्त्वाचा टॉपिक असेल तर तो तुम्हाला समजलाय का? नेमकं त्याच्यात तुम्हाला काय वाटतंय? हे तुम्हाला तिथे लिहायचंय. त्यात खरेच तथ्य आहे का? सत्यता आहे का? ते सुद्धा तुम्हाला तिथे मांडायचंय. आपण वाचलेली अवांतर पुस्तके असतील, टीव्ही पाहतो आपण, पेपर वाचतो आणि निरीक्षणही करतो. या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपण आपलं स्वमत मांडायचं असतं. स्वमत लिहित असताना आपल्या विचारांना प्राधान्य द्यावे, पण ते अवास्तव नसावे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाल्हाळिक नसावे. थोडक्यात आपले विचार तिथं आपल्याला मांडायचे असतात. स्वमत लिहित असताना मला असे वाटते, माझे असे मत आहे, अशा वाक्यांचा वापर करावा. स्वमत प्रश्नातील आशयाला धरून मुद्देसूद मांडावे. स्वमत लिहिताना 3-4 ओळींचे 3 परिच्छेद असावे. पहिल्या परिच्छेदात प्रस्तावना असावी. आता ही प्रस्तावना आपल्याला जो अ, प्रश्न दिलेला असेल, जी कृती आपल्याला दिलेली असेल, ज्या कृतीबद्दल आपल्याला स्वमत मांडायचं आहे, त्या विषयावर थोडंसं आपलं प्रास्ताविक तिथे मांडायचं आहे. उरलेल्या 2 परिच्छेदात आपले मत प्रश्नाला धरून मांडायचे आणि जे उरलेले 2 प्रश्न असतील, त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या त्या प्रश्नाबद्दल काय मत आहे, ते मांडायचे. पाठाच्या आशयाला अनुसरून स्वमत कृती लिहायची. ती सकारात्मकच लिहावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली जे स्वमत असेल ते सकारात्मक असायला हवं. त्यामध्ये नकारात्मकता यायला नको. स्वमत लेखन करताना सहज, सोप्या भाषेत व दिलेल्या प्रश्नानुसार लेखन आपल्याला करायचं असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीने आपण स्वमत लिहू शकतो. म्हणजे काय, की आपल्याला जो प्रश्न दिलेला असेल, तो प्रश्न आपण नीट वाचायचा आहे, त्यावर थोडासा विचार करायचा आहे आणि नंतर आपलं मत तिथे लिहायचं आहे. आता आपण उदाहरण पाहू. लेखकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली. हे विधान उतार्याच्या आधारे स्पष्ट करा. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलंय, की लेखकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली. म्हणजे इथे आई आणि तिची मुलं असा आपल्याला संदर्भ दिला आहे. मग यावरून आपल्याला हे सगळं व्यवस्थित आठवून म्हणजे हे कशाच्या आधारावर आहे? तर पाठाच्या आधारावर आहे. मग तो पाठ आपल्याला आठवायचा आहे आणि त्या पाठाच्या आधारे
या प्रश्नाचं उत्तर तयार करायचं आहे. जसं रात्र झाली, वाघिणीने पिल्लांना जांभळीच्या दाट झुडपात लपवले आणि म्हणाली, इथे गुपचूप राहा, आवाज करू नका. मी शिकार करून काही खायला मिळते का ते बघते. पिल्लांनी मान डोलवली व ती एकमेकांच्या अंगावर रेलत गुमान राहिली. आता खरं पाहिलं तर ही काल्पनिक आहे की नाही? वाघीण बोलू शकते का? नाही. तिचे पिल्लं बोलू शकतात का? नाही. परंतु यामध्ये त्यांनी आपल्याला असं दाखवलंय की तुम्ही तुमच्या मताने, म्हणजे तुम्हाला काय समजलं त्या पाठातून, त्या वाक्यातून, ते तुम्ही तुमच्या मनाने लिहायचं आहे. तर अशा रीतीने आपल्याला हे स्वमत लिहत चालायचं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, बाय, टेक केअर.